करणार आहे? सर्वप्रथम मी रमेश फुले, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचा सहसचिव आहो, सरचिटणीस आहो। आज या उत्तर नागपूरमध्ये संयुक्त रिपब्लिकन आघाडी, त्या आघाडीचं सर्व एकत्रीकरण करण्याचा प्रयोग या संयुक्त आघाडीचे अध्यक्ष माननीय अमृतजी गजबी साहेब आणि त्यांचे सर्व आरपीआयचे सर्व नेते हे एकत्र येऊन हा भव्य असा दिव्य कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रमाला सक्सेस करण्याकरिता ह्या सर्वांनी अथक परिश्रम घेतले। आणि मी जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश केला तेव्हापासून तर आतापर्यंत मी रिपब्लिकन पक्षाचे जेवढे आंदोलन झाले त्या सर्व आंदोलनामध्ये माझा सर्व तनमन धनाने तिथे सहयोग होता आणि सहयोग राहील म्हणून आज रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेत्यांनी आज माझी कामगिरी पाहून माझ्या कार्याची एक पावती म्हणून आमच्या पक्षाचा एक माणूस म्हणून त्यांनी आज माझा भरभरून असा शाल आणि श्रीफळ देऊन माझे स्वागत केले। त्याबद्दल आजचा हा कार्यक्रम होता। कारण रिपब्लिकन आज काळाची गरज आहे की रिपब्लिकन पक्ष हा एकत्र आला पाहिजे। उद्या विधानसभा आहे, लोकसभा झाल्या, परंतु नागपूर महानगरपालिका आहे। या नागपूर महानगरपालिकेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आपला रिपब्लिकन पक्षाचा कोणतरी एखादी नेतृत्व केलं पाहिजे आणि तो विधानसभेमध्ये त्यांनी आपला आवाज उठवला पाहिजे। जोपर्यंत रिपब्लिकन पक्ष हा एकत्र येणार नाही तोपर्यंत विधानसभेमध्ये कोणी आवाज उठवणार नाही आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या एकतेची आज काळाची गरज आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र मिळून त्यांनी स्वागत केलं, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद करतो। आपल्याला आज नागपूर शहरामध्ये ज्या आम्ही 10-12 शाळा कॉलेजेस काढल्या त्या शाळा कॉलेजमध्ये आमचे मागासवर्गीय, बौद्ध, दलित, मुस्लिम हे सर्व विद्यार्थी शिकतात, याचं मला कौतुक आहे। आणि म्हणून हे जो प्रसार आणि माध्यम आहे हे लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि जोपर्यंत हा दलित समाजाचा किंवा मागासवर्गीयाचा हा एक मुलगा हा शिकणार नाही, हा पुढे जाणार नाही, शिकून सोडून मोठा होणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत गुरगुरणार नाही। आणि म्हणून ते वाक्य मी लक्षात ठेवून मी हा नागपूर शहरामध्ये पूर्ण शिक्षणाचा उपक्रम 1990 पासून केलेला आहे आणि आयुष्यभर करेल। आणि माझे भीमसैनिकाचे, माझे बौद्ध लोक फ्री ऑफ चार्ज माझ्या कॉलेज महाविद्यालयात शिकतील अशी मी ग्वाही देतो आणि माझा समाज पुढे आला पाहिजे आणि या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये जास्तीत जास्त लोक मिळून गेले पाहिजे म्हणून मी आज यांच्या एकत्रीकरणाच्या रिपब्लिकन एकतेमध्ये भाग घेतला आणि यशस्वी करून आम्ही दाखवू आणि पुढे विधानसभेमध्ये आमचा उमेदवार जाईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। महर्षी संबोधल्या गेले आहे, आज त्यांचा स्वागत कौतुक सुद्धा केलेला आहे। याकडे शिक्षण महर्षी म्हणून यांना संबोधले आहे, याकडे आपण कसं बघता? साहेब, शिक्षण क्षेत्रामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम औरंगाबाद इथं मिलिंद महाविद्यालय काढला त्या क्षेत्राच्या एक नमुना म्हणून सांगेन इथं आमच्या उत्तर नागपुरातील आंबेडकरी चळवळीचे रिपब्लिकन पक्षाला मानणारे अशा व्यक्तीने आपला शरदचंद्र पवार कॉलेज म्हणून काढला आणि ते गेल्या 1990 पासून 35-40 वर्षापासून शिक्षण क्षेत्राकडे त्यांची वाटचाल आहे। आमचे तमाम तरुण विद्यार्थी त्यांच्या कॉलेजला शिक्षण घेऊन त्यांना मानतात आणि एक शिक्षण महर्षीच आहेत कारण शिक्षण संस्था त्यांच्या आहेत। फार मोठ्या प्रमाणात नव्हे, छोटे अल्प प्रमाणात असतील परंतु ते शिक्षण महर्षी आमच्यासाठी तरी आहेत, आंबेडकर चळवळीसाठी आहेत। पुढे